नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत बसवणार. आज मार्मिक कट्ट्यावर आमचे मित्र श्री रामदास नागटिळक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. श्री रामदास नागटिळक यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पंढरपूर तालुकाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. नागटिळक साहेब, प्रथमतः तुमचं अभिनंदन. आता आमच्या मार्मिक कट्ट्याच्या दर्शकांना तुमची स्वतःची ओळख आणि तुमच्या संस्थेची ओळख थोडक्यात द्या. मी रामदास नागटिळक, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पंढरपूर तालुका. मी गेल्या 20 वर्षापासून या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. ज्यावेळी मी पत्रकारितेला सुरुवात केली त्यावेळी मी दैनिक लोकमत मधून पत्रकारितेला सुरुवात केली आणि पत्रकारितेला सुरुवात करत असताना सुरुवातीलाच मला त्यावेळेचे आमचे दैनिक लोकमतचे उपसंपादक माननीय प्रतापजी नलवडे साहेब यांचं मला खूप मोलाचं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी पत्रकारितेला सुरुवात केली. नागटिळक साहेब, लोकमत सारख्या एखाद्या मोठ्या वर्तमानपत्रातून तुमच्या पत्रकारितेची सुरुवात झाली, अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु कवठळी सारख्या एका छोट्या गावामध्ये तुम्ही वावरता आणि त्या भागातील परिसरामध्ये त्याचबरोबर आसपासच्या गावामध्ये आणि पंढरपूर तालुक्यामध्ये एकंदरीतच तुमचं सामाजिक योगदान चांगलं आहे. मग सामाजिक कार्यामध्ये तुमच्या पत्रकारितेचा तुम्हाला काय फायदा होतो का? निश्चितच पत्रकारितेचा मला काम करत असताना फायदा होतो आणि सामाजिक कार्यामध्ये नेहमीच काही ना छोटे मोठे कार्यक्रम मी घेत असतोय. म्हणजे कोणत्या स्वरूपाचे तुम्ही कार्यक्रम घेता? वृक्षारोपण असेल, विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचं काम असेल, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असेल किंवा एखादं आरोग्य शिबिर असेल, या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आणि विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच कार्य मी हाती गावामध्ये घेतोय. हे जे तुम्ही सामाजिक काम करता यासाठी तुमची कुठली संस्था संघटना असं काय आहे का की गावाच्या माध्यमातून करता? गावामध्ये मी सामाजिक कार्य करत असताना एक शिवक्रांती परिवार म्हणून मी गावामध्ये स्थापन केलेला आहे. कोणता परिवार? शिवक्रांती परिवार. शिवक्रांती परिवार. या परिवाराच्या माध्यमातून मी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि सामाजिक कार्याला सुरुवात करत असताना एक कवठाळी, एक ग्रामीण भाग असेल तर महाराष्ट्रातील एक असे पहिलं गाव आहे की या कवठाळी गावामध्ये सर्व जाती धर्माची माणसं एकत्र येऊन घराघरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करतात. वा वा, काय किती छान आणि सुंदर गोष्ट आहे. आणि हे उपक्रम साजरा करत असताना प्रत्येक वर्षी गावामध्ये घरावर भगवे झेंडे असतात, दारात रांगोळी काढलेली असते आणि घरामध्ये शिवप्रतिमेची सजावट केल्यामुळं शिवजयंतीला एक भोगमय वातावरण गावामध्ये तयार होतं. त्यामुळं हे महाराष्ट्रातील एक पहिलंच गाव म्हटलं तरी काय वावगं ठरू शकणार नाही. म्हणजे शिवजयंती उत्सव म्हणजे प्रत्येक दारामध्ये सडा रांगोळी, प्रत्येक दारामध्ये सडा रांगोळी. शिवाय गावातले जे महत्वाच्या वस्तू आहेत, मंदिर आहेत, त्याच्या अवतीभोवती सुद्धा तुम्ही सडा रांगोळी करता. मंदिर असेल, घर असेल, म्हणजे एकंदरीत तुमच्या कवठळीमध्ये अतिशय वातावरण उत्सवमय जातं. उत्सवमय, शिवमय, भक्तिमय वातावरण असतं. अतिशय चांगली गोष्ट आहे. सांगायचं दुसरं म्हणजे एक मुस्लिम समाज देखील गावामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करतो. हा, म्हणजे सामाजिक एकोपा तुम्ही जपताय. सर्व जाती धर्माची माणसं त्या शिवजयंती उत्सवामध्ये आजच्या काळामध्ये सामाजिक एकोपा राखणं, जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अतिशय छान. म्हणजे तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं नक्कीच थोडं. मग हे सर्व करताना तुमच्या गावातील कोणती कोणती मंडळी पुढाकार घेतात, जे वेगवेगळ्या जातीची धर्माची, तर त्यांची काय नाव कळतं? गावामध्ये काम करत असताना सर्व जाती धर्माची माणसांचं सहकार्य असतं. गावातील सर्व आता मान्यवर असतील, गावातील आजी माजी सरपंच असतील, या सर्वांचंच काम करत असताना मला सर्वांचं मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभतं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच माझी सामाजिक कार्याची वाटचाल जोमाने सुरू आहे.
म्हणजे जात धर्म पक्ष लिंग सगळे भेद बाजूला ठेवून शिवजयंतीचा उत्सव साजरा करायचा आणि छान आनंद निर्माण करायचा. अतिशय चांगली गोष्ट आहे. तुमच्या गावाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. गाव आणि गावातील सर्वच मंडळी यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. नागपूर साहेब, आता मागील 20 वर्ष तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करता. तुम्ही ग्रामीण भागात काम करता. ग्रामीण भागातील पत्रकारिता आणि शहरी भागातील पत्रकारिता याच्यामध्ये तुम्हाला काय जसे वेगळेपण किंवा भेद काय जाणवतो का? ग्रामीण आणि शहरी भागामधील पत्रकारितेमध्ये थोडासा फरक जाणवतो. कारण ज्यावेळी शहरामधला पत्रकार असेल किंवा ग्रामीण भागामधील पत्रकार असेल, शहरामधल्या पत्रकाराला शहरामध्ये जर एखादा कार्यक्रम असेल तर तो त्याच दिवशी समजला जातो आणि त्याच दिवशी त्याची बातमी होते. परंतु ग्रामीण भागामध्ये जर एखादा कार्यक्रम झाला तर तो पत्रकारापर्यंत समजू शकत नाही, पत्रकारापर्यंत त्याला कळू शकत नाही. त्यामुळे एखादा महत्वाचा कार्यक्रम देखील असेल तर ती बातमी लागू शकत नाही, याची थोडीशी खंत वाटते. त्यासाठी जो व्यक्ती कार्यक्रमाचं आयोजन करतोय त्याने पत्रकाराला याची माहिती दिली पाहिजे. मग ते शहर असो किंवा ग्रामीण, शहर असो किंवा ग्रामीण असो, कारण चांगल्या कामाची बातमी येणं आवश्यक आहे आणि ती बातमीपासून दुसऱ्या एकाला कोणाला तरी प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे. प्रोत्साहन मिळणं आवश्यक. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की ज्यांच्याकडे काही चांगला सामाजिक उपक्रम आहे, कार्यक्रम आहे, त्या संघटना व्यक्तींनी समूहांनी पत्रकारांना भेटलं पाहिजे. त्यांना त्यांची माहिती दिली पाहिजे की आमच्याकडे हा कार्यक्रम आहे. ज्यावेळी पत्रकार येऊन ती बातमी घेतील आणि ते वर्तमानपत्र असेल, युट्यूब असेल, वेब पोर्टल असेल, त्या माध्यमातून ते लोकांच्या पर्यंत पोहोचू शकेल. अतिशय चांगला आणि रास्त मुद्दा तुम्ही मांडला. नागपूर साहेब, आता मागील 20 वर्ष तुम्ही पत्रकारिता करता आणि तुमच्या गावामध्ये एक सामाजिक कामाचं भारपड तुम्हाला मिळालं. लहानपणापासून तुम्ही बघताय की वेगवेगळे सण उत्सव तुम्ही साजरे करताय. त्याचबरोबर जेव्हा केव्हा तुमच्या गावाच्या जवळ असलेल्या आपल्या चंद्रभागेला महापूर येतो त्यावेळेस तुम्ही सर्व ग्रामस्थ एकमेकांना सहकार्य करता, एकमेकांना साथ देता. अतिशय म्हणजे जिव्हाळ्याचं आणि एकोप्याचं वातावरण तुमच्याकडे असतं. त्यामुळं एक तुमचं सामाजिक भान आहे. तुम्हाला सामाजिक चळवळ तुमच्या नसानसात भिनलेली आहे. मग हे सामाजिक काम करताना पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये असं एखादं सामाजिक काम व्हावं किंवा एखाद्या सामाजिक कामामध्ये किंवा समाजाप्रती एखादी कुठली उणीव तुम्हाला अशी जाणवते का? तर ते आमच्या दर्शकांना सांगा. ज्यावेळी ग्रामीण भागातील जर एक समस्या किंवा एखादं संकट सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी 2000 साली मोठा महापूर आला होता. महापूर आल्यावर पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच गावांना त्या पुराचा संकटाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आमच्या गावाला देखील खूप मोठा सामना करावा लागला होता पुराचा. त्या पुराचा सामना करत असताना बरेच लोक अडचणीत सापडले होते. त्या अडचणीत सापडल्यानंतर बऱ्याच जण मदत करायचे एकमेकाला. नावेतून गावाला बाहेर काढायचं काम करत होते भोई समाजाच्या माध्यमातून. बऱ्याच लोकांचं तुमचं ते पीक पण वाया गेलं, वाहून गेलं, पीक वाया गेलं. शेतकरी बाहेर, गुरे जनावरे बाहेर काढायचं काम युद्धपातळीवर चालू होतं. परंतु त्यावेळेला वीज पुरवठा खंडित असल्यामुळं बऱ्याच अडचणींना आम्हाला शेतकऱ्याला त्याचा सामना करावा लागत होता. पण ही बातमी ज्यावेळी मी एक बातमी त्यावेळेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य ब्रह्मले साहेब यांना तीच बातमी मी सांगितली. असं कवटाळी गावातील एक वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे तिथं आर्थिक अडचणीत ग्रामस्थ थोडी सापडलेली आहे. त्यावेळेला जे ब्रह्मले साहेब प्राचार्य होते कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे, त्या प्राचार्य साहेबांनी त्याची दखल घेऊन इथल्या प्राध्यापकाकडून काय पैसे गोळा करून 30 ते 40 पोती दळून आणून कवटाळी गावातील सगळ्या ग्रामस्थांना 5-5, 10-10 किलोचं पीठ पॅकिंग करून आणून वाटलं. NCC विभागाने तिथं कवटाळी गावामध्ये दूध आणून वाटलं. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील शिक्षकांची खूप मोठी आम्हाला त्यावेळेला मदत झाली. म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं हे जे आपलं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय आहे, बरोबर आहे, म्हणजे इथंच कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार, वारसा आणि वसा जपला जातोय. ही किती मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला मिळालेलं ते 5 किलो पीठ म्हणजे खूप मोलाचं होतं. बरोबर आहे. म्हणजे तत्कालीन प्राचार्य त्यांचं हे योगदान खूप मोठं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या संकल्पाला त्यावेळेच्या सर्व प्राध्यापकांनी जे सहकार्य केलं त्यांचंही खरंच योगदान खूप मोठं आहे.
म्हणजे पत्रकारितेमुळे तुम्हाला तुमच्या गावासाठी एक फुलाची पाकळी याचं काम तुम्हाला करता आलं, याचं नक्कीच तुम्हाला समाधान आहे. आणि तुम्ही सांगितल्यामुळं त्या गोष्टीचं आम्हालाही नक्कीच समाधान आहे. नागटिळक साहेब, आता इतकी वर्ष तुमची पत्रकारिता सुरू आहे, मग हे करताना काही मनाला यातना देणारे किंवा मनाला सुख देणारे असे काही प्रसंग लहान मोठे घडत असतात. मग असा एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडलाय का, लहान मोठा प्रसंग? माणसाच्या आयुष्यात चढ उतार तर ठरलेले असतात. पत्रकारिता करत असताना बरेच चढ उतार आले, बरेच अनुभवही आले, चांगले आले, वाईटही आले. ज्यावेळी बातमी एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधात आपण छापतो त्यावेळी अधिकारी नाराज झालेले आज बघितले. त्यामुळे ते अधिकारी नाराज बी होतात आणि काय बातमी चांगली छापली तर त्याचं कौतुकही झालेलं आहे. ज्यावेळी एखादी बातमी पहिल्या पानावर लागते तो एक आनंद वेगळाच असतो. मग कवठाळीत शिवजयंती घराघरात साजरी झाली अशी पहिल्या पानावर बातमी आल्यानंतर कवठाळी गावात ग्रामस्थांना आणि मला देखील खूप आनंद झाला. आणि ती ऑल एडिशनला महाराष्ट्रात सगळ्यात लोकमतला बातमी लागली. ही आनंदाची गोष्ट. मग अशी एखादी दुःख म्हणजे यातना देणारी घटना कुठली आहे का? यातना घटना ज्यावेळी पुराचं संकट आलं होतं, संकट आल्यानंतर बरेच संकट माणसं बाहेर काढताना एक नौका आमच्या गावामध्ये उडाली होती. पण दुर्दैवाने काही घटना घडली नाही, माणसं ते पाहून सुखरूप बाहेर निघले. एक घटना दुर्दैवी होती. आणि दुसरी काय दुर्दैवी घटनामध्ये ज्यावेळी कवठाळीतून कोळेगावला हनुमानाच्या यात्रेसाठी जाताना काय भाविक बाहेरगावचे आले होते. त्या नौकेतून प्रवास करत असताना तिथे 4 ते 5 महिला बुडून त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. ती एक दुर्दैवी घटना घडली, ती कायमस्वरूपी स्मरणात राहिली. म्हणजे पत्रकारिता करताना काही सुखद आणि काही दुःखद क्षण आपल्या आयुष्यामध्ये असतात. आता आपण पाहतो की नवनवीन मुलं मुली यामध्ये येऊ पाहत आहेत, तर त्यांना तुमच्या आजपर्यंतच्या ज्या अनुभवाचा त्यांना फायदा व्हावा म्हणून तुम्ही त्यांना सल्ला काय देता? नवीन युवक युवतीने या क्षेत्रामध्ये जरूर यावं असं मला तरी वाटतं. पण ज्याला वक्तृत्वाची आवड आहे, ज्याच्यामध्ये डेअरिंग सभाहीपणा आहे, अशा युवक युवतीने या क्षेत्रामध्ये जरूर यावं असं मला वाटतं. तर मंडळी, मार्मिक समाज न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर हे होते पत्रकार रामदास नागटिळक. त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.